नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत की आता सरोज इकडे खूप बेचैन झालेली असते कारण अद्वैतने तिचं ऐकलेलं नसतं। तर आता आगीत तेल ओतण्यासाठी तिथे लगेचच आता रोहिणी आलेली असते आणि आता ती सरोजला म्हणते की अगं वहिनी, किती रेस्टलेस होतीयस तू। आणि फक्त रोहिणी आता सरोजला अजून भडकवण्याचं काम करत असते। सरोज आता अद्वैतमुळे फार टेन्शन मध्ये असते। तर आता रोहिणी तिला सुचवते की अगं वहिनी, तू त्याला कॉलच कर ना, एक काम कर, आपण त्याला व्हिडिओ कॉलच करूया, म्हणजे ते तिथे काय करताय ना हे आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघता येईल। तर आता सरोजनी अद्वैतला व्हिडिओ कॉल करण्याचं ठरवलेलं असतं। तर आता इकडे अद्वैत आणि कला दोघेही जेवण करत असतात। तर अद्वैत आता इकडे कलाला घास भरवणार असतो, तेव्हा संगीता त्याला म्हणते की अद्वैतराव, अहो गोडाचा घास। तर अद्वैत आता कलाला गोड खाऊ घालणार असतो। तर तितक्यात आता काजू म्हणते की थांबा थांबा, मी ना तुमचा फोटो घेते। काजू आता त्या दोघांचाही फोटो घेणार असते आणि अद्वैत आता कलाला खाऊ घालताना कला आता त्या दोघांचाही फोटो घेत असते आणि तितक्यातच आता तिथे सरोजचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि आता सरोजला समोर दिसलेलं असतं की अद्वैत स्वतःच्या हाताने कलाला खाऊ घालतोय। त्यामुळे आता सरोजला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि सरोजचा व्हिडिओ कॉल बघून अद्वैतही थोडा घाबरून जातो आणि तेव्हा सरोज त्याला म्हणते की अरे अद्वैत, हे काय करतोयस तू। आणि सरोज आता अद्वैतवर फार चिडलेली असते। तर आता अद्वैतलाही तिच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं काहीही कळत नसतं। तो तिला म्हणतो की आई, मी तुला नंतर कॉल करतो। आणि असं बोलून आता अद्वैत फोन ठेवून देत। तर इकडे आता रोहिणीला तर मस्त चान्स भेटलेला असतो। ती अजून सरोजचे कान भरत असते की अगं वहिनी, बघितलं का तू, अद्वैतने तुझ्या तोंडावरती फोन कट केला। आणि अजून आता अद्वैत आणि कलाविषयी सरोजच्या मनामध्ये ती विष पेरण्याचं काम करत असते। आणि आता असं सगळं सरोजला भडकवून रोहिणी आता तिथून निघून जाते। तर राहुल आता इकडे एका कॅफेमध्ये मुलीला भेटायला आलेला असतो आणि त्याचा पाठलाग करत आता नैना पण तिथे आलेली असते। नैना आता तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत असते की राहुल किती नीच आहे आणि तो दुसऱ्या पण मुलीच्या मागे आहे। राहुल आणि ती मुलगी हातात हात घालून बसलेले असतात आणि आता ते नैनाला काही बघवत नाही। नैना लगेचच त्यांच्या जवळ जाते आणि त्या मुलीचा हात पकडते। नैना आता त्या मुलीलाच खूप बोलत असते की तू इथे कशी ग आणि कोण आहेस तू। नैनाला बघून राहुलही थोडा आश्चर्यचकित झालेला असतो। नैना आता फार चिडलेली असते आणि ती राहुलला म्हणते की तुझ्याशी तर मी आता बोलणारच रे, तुझी आहे का ही बिझनेस मीटिंग। राहुल फक्त तिथून नैनाला घालून द्यायचं काम करत असतो आणि तो तिला जाच करत असतो, परंतु नैना काही तिथून जायला रेडी नसते। नैनाला आता दिसलेलं असतं की राहुल किती विचित्र आहे आणि राहुल किती मुलींना डेट करत असतो। आणि आता ती राहुलला धमकावून पण देते की राहुल, तू मला फसवण्याचा अजिबातही विचार करू नकोस, तुला ती गोष्ट महागात पडेल। परंतु राहुल मात्र तिला फक्त पटवण्याचं काम करत असतो आणि तो तिला समजावतो की अगं ती माझी क्लायंट होती आणि क्लायंटला ट्रीट करण्याचं अशीच पद्धत असते। राहुलने परत आता नैनाला चांगलंच घोळात घेतलेलं असतं आणि तिला पटवलेलं असतं की नैना, मी चुकीचा नाहीये, चुकीची तू आहेस, तू माझ्यावरती डाऊट घेस। तर इकडे आता कलाने पण अद्वैतला घास भरवलेला असतो आणि ती म्हणते की तू माझ्या आईचा मान राखलास ना, म्हणून मी भरवते। तर आता अद्वैत विचारतो की हे काय, तर संगीता त्याला सांगते की ती मुळ्याची कोशिंबीर आहे। आणि अद्वैत आता एका घासातच पूर्ण कोशिंबीर संपवून टाक। तर संगीता काजूला म्हणते की बघ काजू, तू म्हणत होतीस ना की त्यांना कोशिंबीर आवडणार नाही, बघ त्यांनी किती फटक्यात संपवली ती म्हणते की थांबा जावई बापू, मी अजून आणते। तर अद्वैत आता तिला थांबवतो आणि म्हणतो की नको, मला नाहीच आवडती, पण न आवडत्या गोष्टी पण वाटायला आल्या तर मी त्या पचवतो। आणि हे बोलता बोलता अद्वैतला आता ठसका लागतो। तर कला त्याला म्हणते की सावकाश, न आवडणाऱ्या गोष्टी पचवल्यास तर ठसका लागतो। कलाने अद्वैतला चांगलाच टॉन्ट दिलेला असतो, परंतु घरातले हसून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। तर आता रात्र झालेली असते आणि सगळेजण घरातले आता बसलेले असतात। तर संगीता आणि बाबा मात्र फार टेन्शन मध्ये असतात कारण त्यांचा जावई पहिल्यांदा घरी आलेला असतो। तर त्याला काय आवडतं काही नाही आवडत ह्या गोष्टी त्यांना काही माहिती नसतात। तर कलाला आता समजतं की आई बाबा खूप टेन्शन मध्ये दिसताय। तर कला आता विचारते की काय झालंय, काही टेन्शन आहे का। तर काजू आता कलाला सांगते की अगं दीदी, या आई बाबांना ना खूप टेन्शन आलंय, त्यांचा जावई पहिल्यांदा घरी आला आहे ना, तर त्याला काय आवडतं काय नाही आवडत या सगळ्या गोष्टीचं त्यांना टेन्शन आलंय। त्याच्यासमोर कसं उठायचं, त्याच्यासमोर कसं बसायचं, हा सगळा त्यांचा विचार चालू आहे। तर संगीता आता काजूला शांत करते आणि म्हणते की अगं काजू, असं नाही, जावई म्हणजे देव असतो, ते पहिल्यांदा आपल्या घरी आले आहे आणि खुश ठेवलं तर आपली लेक खुश असं समज होतो। तेव्हा कला म्हणते की काय आई त्यात इतकं, माणसासारखा माणूस येतो। तर आता बाबा कलाला शांत करतात आणि म्हणतात की कला आता बस, अद्वैतरावांनी रात्रभर इथं राहावं असं आम्हाला वाटतंय, परंतु त्यांना कसं सांगावं काय सांगावं हेच काही कळत नाही। कला म्हणते की अहो बाबा, मी तर म्हणते जाऊ द्या ना त्याला, आता जेवणाचं पण सगळं झालंय, तो इथे राहिला ना तर त्याचं असंच चालू राहील की मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, मी असाच का राहू, त्यापेक्षा त्याला त्याच्या घरी जाऊ द्यात
ना, संगीताला कलाचं हे बोलणं पटत नसतं, परंतु कला म्हणते की आई रीतीभाती करण्यासाठी इथपर्यंत आला हीच खूप मोठी गोष्ट झाली. तर आता अद्वैत इकडे रूम मध्ये असतो आणि आता तो आवरत असतो. तर आता त्याने त्याचं वॉच कुठे ठेवलंय हेच त्याला सापडत नसतं आणि तो वॉच आता रूम मध्ये इकडे तिकडे शोधत असतो आणि अद्वैत आता नयनाच्याच रूम मध्ये असतो. तर आता तिथे त्याला एक पार्सल दिसतं आणि त्याच्यावरती तो नाव बघतो आणि डेट बघतो, तर ते नयनाचं पार्सल असतं आणि ते 17 तारखेचं पार्सल असतं. तर आता अद्वैतला समजलेलं असतं की नक्कीच आता हे नयनाचं पार्सल आहे म्हटल्यावरती ती इथेच राहते आणि तो विचार करतो की मी खरे फॅमिलीला आता चांगलाच ओळखतो आणि असे प्रोडक्ट्स फक्त नयनाच वापरू शकते आणि आता मला 100% गॅरंटी आली आहे की नयना इथेच राहते. तर आता अद्वैतला समजलेलं असतं की नयना इथेच राहते आणि तो विचार करतो की आता मी या लोकांना काहीच विचारणार नाही, कारण हे प्रत्येक वेळेस मला काहीतरी खोटं सांगून मोकळे होतात. आणि आता अद्वैत विचार करतो की त्यासाठी आता मला इथे थांबावं लागेल, कारण आता अद्वैतला शोध घ्यायचा असतो की नयना खरंच इथे राहते. परंतु आता अद्वैतला समजत नसतं की स्वतःहून कसं बोलायचं की मी इथे राहतो. तर अद्वैत आता हॉल मध्ये आलेला असतो आणि अद्वैत आता खाली सोफ्यावरती बसतो. तर संगीता आता अद्वैतला मिठाई देते. तर अद्वैत मनातल्या मनात विचार करतो की किती खोटारडी माणसं आहेत ही, गोड बोलून फसवताय आणि मी पण इतक्या सहजासहजी यांना काही सोडणार नाही. तर अद्वैत आता विचार करत असतो की मला इथे थांबायचंय, पण कोणी काही बोलतच नाहीये, अरे कोणीतरी बोला. तर आता बाबा पण विचार करत असतात की कसं काय अद्वैतरावांना थांबवावं, परंतु अद्वैत विचार करत असतो की अरे मला कोणीतरी थांबवा. तर अद्वैतला आता तिथून निघू पण वाटत नसतं, परंतु घरातले पण त्याला काही आग्रह करत नाही की अद्वैतराव थांबा. त्यामुळे अद्वैत हा पुढे निघण्याचं नाटक करत असतो, परंतु दरवाजापर्यंत जातो आणि तो म्हणतो की जाऊ द्या, आज मी थांबतोच इथे. तर आता बाबा आणि संगीताच्या तर मनासारखं झालेलं असतं, त्यामुळे ते दोघेही खुश असतात. परंतु कला विचार करते की याला आज काय झालं इतकं. आणि आता अद्वैत आबांचं नाव पुढे करतो आणि म्हणतो की कसं आहे ना, आबांना सगळं परफेक्ट लागतं, सगळ्या रीतीभाती एकदम परफेक्ट झाल्या पाहिजे असं त्यांचं मला सांगणं असतं. तर आता संगीतालाही खूप आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते की अद्वैतराव तुम्ही आता इथे थांबताय म्हटल्यावरती आमचा आनंद काही गगनात मावत. बाबा म्हणत असतात की हो अद्वैतराव, पण आमचं घर कसं ना एकदम छोटं आहे. तर अद्वैत आता बाबांना म्हणतो की काही नाही, मी ऍडजस्ट करेल. काजू आता कलाला म्हणते की अगं तुझ्या नवऱ्याला इतकं काय झालं. तर संगीता आता काजूला शांत करत असते आणि म्हणत असते की अगं काजू काय बोलतेस तू, त्यांनी ऐकलं तर त्यांना काय वाटेल. तर संगीताने आता काजूला सांगितलेलं असतं की हे बघ काजू, तू आता नयनाच्या खोलीत झोपायचं आणि कला आणि अद्वैतराव तुझ्या रूम मध्ये झोप. आणि आता संगीता काजूला घेऊन रूम मध्ये जात. तर कला मागे विचार करत असते की हा असा अचानक कसा काय थांबला. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. तर आता रात्री झोपण्यासाठी अद्वैतला चेंज करण्यासाठी बाबांचे कपडे अद्वैतला दिलेले असतात आणि बाबांचे कपडे घालून, लुंगी वगैरे घालून अद्वैत फार कॉमेडी दिसत असतो. तर कला, काजू, संगीता मात्र त्याच्याकडे बघून खूप हसत असतात, कारण खरंच अद्वैत खूप कॉमेडी दिसत असतो. तर आता रात्रीच्या वेळेस कला रूम मध्ये येताना संगीताने तिच्याकडे दुधाचा ग्लास दिलेला असतो आणि कला आता अद्वैतला ते दूध देते. तर अद्वैत म्हणतो की मला नकोय. त्यामुळे आता ते दूध कलाच पिऊन घेते आणि ते दूध पिऊन घेतल्यानंतर कलाला मात्र एकदम नशासारखं झालेलं असतं आणि ती अद्वैतकडे खूप आता एकटक बघत असते आणि अद्वैतच्या जवळ येत असते आणि ते बघून अद्वैतला आता खूप प्रश्न पडत असतात की हिला असं काय झालंय, ही अशी का माझ्याकडे बघतीये. आणि कला आता अद्वैतच्या खूप जवळ जवळ जात असते. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.